उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ही बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईचे जे नवनिर्वाचित शिवसेनेचे नगरसेवक आहेत या नगरसेवकांना भेटणार आहेत, त्यांच्या सोबत चर्चा करणार आहेत। अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सध्या राज्यभरात घडतायत, मुंबईत घडतायत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाची बैठक मुंबईतल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली आहे। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अपडेट आपल्याला देत आहेत। मनीष, एकनाथ शिंदेंनी ही महत्त्वाची बैठक जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात बोलावल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती आहे या संदर्भातली? अजिंक्य, आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर सध्या महापौर कोणाचा बसणार या संदर्भात चुरस आहे। त्यामुळे शिंदेचे जे नगरसेवक आहेत ते सध्या ताज लँड्स या हॉटेलमध्ये आहेत आणि या ठिकाणी बैठक जी आहे ती पार पडणार आहे। त्या बैठकीमध्ये शिंदे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी या बैठकीची चर्चा जी आहे ती संपूर्ण राज्यभर रंगू लागली होती। पण मात्र जिल्हा परिषदेसाठी कशा पद्धतीने शिवसेना लढणार आणि त्याचं नियोजन कसं असणार या संदर्भात देखील मार्गदर्शन एकनाथ शिंदे करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, ठीक आहे मनीष, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर आहेत आणि 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचं मुख्यमंत्र्यांनी उद्दिष्ट देखील ठेवलेलं आहे। मुख्यमंत्री झुरिकमध्ये पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं झुरिकमधल्या लाडक्या बहिणींनी औक्षण करत स्वागत देखील केलेलं आहे। याची दृश्य आज आपण सकाळीच पाहिलेली होती। मात्र याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आता जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक राज्यामध्ये आणण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। गेल्या दावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळानं 15.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणलेली होती आणि आता त्या गुंतवणुकीपेक्षा आणखी जास्त गुंतवणूक यंदाच्या वर्षी आणण्याचं मुख्यमंत्र्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।